नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे गौतमने आता स्पष्टपणे शर्वरीला सांगितलेलं आहे की आता इन्व्हिटेशन्स कार्ड पाठवले आहेत. आमच्या सर्व पाहुण्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे. ती तुमच्या शर्वरी तुमच्या असावरीची चुकी आहे. तिने तुम्हाला आधीच सर्व सांगायला हवं होतं आणि तुम्ही आम्हाला हे सर्व आधीच सांगायला हवं होतं. आणि आता आम्ही काहीच करू शकणार नाही आहे, कारण आमची किती इज्जत जाईल तुला समजतं आहे ना. आणि त्यावरती पुन्हा देखील शर्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की असं काहीच होऊ शकणार नाही, कारण तुला समजतं आहे ना, आशुताईचं एका वेगळ्या मुलावरती प्रेम आहे. मग तिच्यासोबत तुझं लग्न झालं तर ती कशी खुश राहील. आणि त्यानंतर इकडे गौतम तिला स्पष्टपणे सांगतो की मग तिने त्या मुलाला विसरून जावं आणि माझ्याबरोबर एक वेगळा संसार थाटावा. बाकी तिच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. आणि एकदा का लग्न झाल्यावरती मी असावरीला हे सर्व करण्यास भागच पाडेन. आणि त्यानंतर मात्र शर्वरीला असा विचार येतो की हा आता गौतम काही ऐकणार नाही आहे. आणि तेवढ्यातच असावरी येते. असावरी आल्यानंतर गौतम लगेच तिला विचारतो सर्व कम्फर्टेबल होतं ना. आणि त्यानंतर आता असावरी हो बोलते. व दुसरीकडे आता गौतम हा तुटलेल्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहत असतो आणि त्यानेच तो आरसा तोडलेला आहे का तर असावरीचं इकडे साखरपुडा ठरल्यामुळे त्याने तो आरसा फोडला होता. आणि त्यानंतर तो आरशात पाहून स्वतःकडेच पाहत असतो. आणि तेवढ्यातच आता तो असावरीला व्हॉइस नोट टाकतो की मला अजिबात गमत नाही आहे असावरी, मला तुला भेटायचं आहे, मी तुला खूप मिस करतो आहे आणि तू मला भेटायला येशील का, असं सर्व आता त्याने व्हॉइस नोटमध्ये पाठवलेलं आहे. आणि तेवढ्यातच तिकडे आता समायरा आलेली आहे. समायरा ही आता गौतम बेबी असं बोलतच तिकडे पटकन आतमध्ये येते. आणि त्यानंतर गौतम चिडतो आणि तिला विचारू लागतो की काय आहे गं तुझं सारखं सारखं इकडे, कशासाठी आली आहेस, बोल पटकन, तुझं काय काम आहे ते बोलायचं आणि माझ्या परवानगीशिवाय या खोलीमध्ये पायही ठेवायचा नाही. आणि त्यानंतर समायराही बोलू लागते की अरे तू एवढा चिडलेलाच का असतो दरवेळी, मी फक्त तुलाच भेटण्यासाठी इकडे आले आहे, तुझा मूड फ्रेश करण्यासाठी आलेले आहे. व त्यानंतर गौतम तिला बोलतो की तू आल्यामुळेच माझा मूड खराब होतो आणि तू कशाला गं सारखी सारखी आमच्या घरी येतेस, आणि जा इकडून, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. आणि तेवढ्यातच असावरीचा त्याला मेसेज पाठीमागे येतो की मी तुला भेटायला यायला तयार आहे, पत्ता आणि टायमिंग तू मला सांग. आणि हे बघून तर गौतमच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद येतो. आता इकडे समायरा बोलत आहे, मात्र गौतमचं तिच्याकडे काहीच लक्ष नाही आहे. तिला दुर्लक्ष करून आता तो ते मॅसेज बघत असतो. समायरा खूप चिडते आणि समायरा ते पाहण्याचा प्रयत्न करते, मात्र गौतम तिला अवॉइड करून तिकडून निघून जातो. आणि त्यानंतर समायरा त्याचा पाठलाग करत असते की तो नक्की कोणाला भेटायला जातो आहे. तर दुसरीकडे शर्वरी ही आता तिच्या बहिणींना पाहत आहे आणि बहिणींकडे पाहून शर्वरीला खूप वाईट वाटत आहे, कारण ती तिच्या बहिणीसाठी काहीच करू शकत नाही आहे. खरं तर ती एक चांगली बहीण नाही आहे असंच तिच्या मनामध्ये येत आहे. मात्र शर्वरी असं ठरवते की आशुताईला तिचं प्रेम मी मिळवूनच देणार. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शर्वरी तिचं काम करत असते त्यावेळी तिचं अजिबात कामाकडे लक्ष नाही आहे. हे पाहून आता शर्वरीचे बाबा हे शर्वरीला बोलतात की शरू बाळा, काय झालं आहे, तुझं अजिबात लक्ष नाही आहे कामाकडे, एवढा उदास का चेहरा दिसतोय, काहीतरी तुझ्या मनामध्ये चालू आहे, मला सांग पटकन. शर्वरी सर्व लपवण्याचा प्रयत्न करते, मात्र इकडे सुभाष हा तिला काय आहे ते बोलून टाक असं बोलतो. त्यानंतर शर्वरी ही आता तिच्या मैत्रिणीचं नाव सांगते व तिच्या मैत्रिणी असावरीसोबत जे काही घडतं आहे ते सर्व आता तिच्या मैत्रिणीसोबत घडतं आहे असं सर्व ती स्टोरी बनवून सांगते. आणि त्यानंतर मैत्रिणीला ते लग्न करायचं नाही आहे, मग तिने आता काय केलं पाहिजे हे सांगताच सुभाष चिडतो आणि सुभाष बोलतो की यामध्ये तिच्या आईबाबांची काहीच चूक नाही आहे, तिने हे सर्व प्रकरण बाबांना किंवा आईला आधीच सांगून टाकायचं ना. एवढं सगळं समोर गेल्यानंतर आता कोणीही काहीच करू शकत नाही आहे, तिला त्या मुलासोबत लग्न हे करावंच लागणार, कारण त्या मुलाकडचीही इज्जत जाईल आणि ती मुलीकडचीही, त्यामुळे त्या मुलीलाच कॉम्प्रोमाइज करून घ्यावं लागणार आहे असं आता स्पष्टपणे सुभाष बोलतो. त्यावरती शर्वरी हा विषय तिथेच थांबवते आणि त्यानंतर ती आता थेट शायनरला भेटण्यासाठी जाणार असते. सुभाष तिकडून कामावर निघून जातो आणि इकडे असावरी देखील आता गौतमला भेटण्यासाठी निघून जाते. आता मध्य रस्त्यातच इकडे शर्वरी आणि जय हे गाडीतून चालले असताना जयची गाडी बंद पडते आणि त्यानंतर जय हा शर्वरीला बोलत असतो की आपण वेगळी कॅब बुक करूया. मात्र तिकडे आता लालपरी येते आणि तेवढ्यातच शरू बोलते की हे बघ, तुझी ही छोटी गाडी बंद पडली पण माझी मोठी गाडी तिकडून आली आहे, तुला यायचं असेल तर तू येऊ शकतोस. मात्र इकडे शर्वरी ही लालपरीमध्ये जाते आणि
जय हा तिकडेच थांबतो आणि त्यानंतर तो कॅब बुक करत असतो, मात्र त्याच्याकडून काहीच प्रयत्न होत नाही आहे. म्हणून तो पुन्हा लालपरीमध्ये चढतो आणि ते दोघेजण आता गौतमला भेटण्यासाठी गेलेले असतात. तर दुसरीकडे गौतम आणि असावरी हे दोघेजण भेटलेले आहेत आणि ते दोघेजण एकमेकांकडेच पाहत असतात. त्यावेळीच बरोबर आता समायरा तिकडे येते आणि समायरा पाहते तर काय, गौतम हा चक्क असावरीला भेटायला आला आहे. हे पाहून आता समायराचा खूपच जळफळाट होतो आणि समायरा ही आता त्या दोघांचे फोटोज काढते आणि त्यानंतर, असावरी तुला मी सोडणार नाही आहे, तुम्ही बहिणी अशा का माझ्या सुखाला चिकटलेल्या असता, मला खरंच काही समजत नाही आहे. आता तर मी तुम्हा कुटुंबाला पूर्ण उद्ध्वस्तच करून टाकते, असं सर्व आता रागातच समायरा बोलते आणि त्यानंतर समायरा ही तो फोटो काढून तिकडून निघून जाते. आता असावरी आणि गौतम हे बोलत असतात त्यावेळी गौतमला असावरीच्या हातामध्ये अंगठी दिसते आणि तुझा साखरपुडा झाला आहे का, असं देखील आता गौतम असावरीला विचारतो. असावरी ही काहीच बोलत नाही आहे, तिच्या डोळ्यातून पटकन पाणी येतं आणि असावरी ही गौतमला त्याची तब्येत कशी आहे हे सर्व विचारत आहे. तर दुसरीकडे आता गौतम बांदेकरला भेटण्यासाठी शर्वरी आणि जय हे एका हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि पुन्हा गौतम बांदेकरला बोलवून घेतलेलं आहे. इकडे गौतम बांदेकर पुन्हा पुन्हा मला का बोलवून घेत आहे, शर्वरी तुला तर मी पहिल्यांदाच सांगितलं आहे, आता जर काही बोललीस तर मी सरळ तुझ्या बाबांना नाहीतर तुझ्या आईला सांगून सर्व विषय वाढवून टाकेल. इकडे शर्वरी ही घाबरत नाही आणि इकडे जय देखील घाबरत नाही. जय आता स्पष्टपणे त्याला धमकी देतो की तू या लग्नाला नकार दे, नाहीतर मी काय करेल तुला समजणार पण नाही. आणि आता गौतम हा लग्नाला नकार देत नसतो, म्हणून इकडे आता जय खूपच मोठे टोकाचं पाऊल उचलतो आणि त्यानंतर गौतमला असं काही मारतो, तो गौतम बेशुद्धच आता एका खुर्चीवरती पडतो. आणि त्यानंतर शर्वरी आणि जय हे दोघेजण एक सुरातच बोलतात की गौतम आणि असावरीचंच लग्न होणार आणि ते पण तुझ्यासमोरच होणार, कारण आता आम्ही कोणालाच घाबरत नाही आहे. आता आम्ही सगळ्या फेजेसमधून जाण्यासाठी एकदम ताठ आहोत आणि तू काय आहेस, तुला अजून या जय खानोलकरचा रागच माहीत नाही आहे, असं सर्व जय आता बोलतो. आणि त्यानंतर जय हे आता त्याला चॅलेंज देतो की तू लग्न करूनच दाखव असावरीसोबत, मी पण बघतो ना तू कसं लग्न करतो. आणि इकडे शर्वरी देखील तसंच त्याला चॅलेंज देते आणि तिकडून ते दोघेजणही निघून जातात. तर इकडे असावरी आणि गौतमचं लग्न ठरवण्यासाठी सारखे सारखे शर्वरी आणि जय हे भेटत आहेत आणि ह्या भेटीमुळेच त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण होईल काय हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र आता तेजस्विनी या सर्व प्रकरणाला मान्य करेल का, का तिचा काही विरोध असेल हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. सुभाष आणि प्रमिला तेजस्विनीच्या घरात बायला देण्यासाठी पूर्णपणे साफ नकार देतील, असं तरी आत्तापर्यंतच्या एपिसोडवरून आपल्याला पाहायला मिळते.